नमस्कार. तर मी तुमचा दीपेश दिनेश रुके. तर आपला चॅनलचं नाव आहे दीपेश डी रुके म्हणजे DDR. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे कॅरेक्टर पार्ट 2. तर कॅरेक्टर पार्ट 2मध्ये आता काय सांगणार? तर कॅरेक्टर पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलात की बालपण झालं, त्यानंतर तरुण पिढी झाली, त्यानंतरला बाकीचा भाग मी घेतला की त्याच्यामध्ये तुम्ही काय तुम्हाला कॅरेक्टर तुमचा कसा तयार ठेवायचा, कसा निभवायचा तुम्हाला, कशा प्रकारे नाही. आपला जो आता पार्ट 2 असेल त्याच्यामध्ये मी काय दाखवणार, एक वयस्कर पिढी, दुसरी पुढची जी पिढी असते ती असते वृद्ध पिढी. आता या दोन पिढ्यांमध्ये जो भाग असतो कॅरेक्टर जो निभवायचा असतो तो आपल्याला कशाप्रकारे निभवायचा आणि आपला पुढचा एक पार्ट बनवणार आहे मी, याचा तिसरा एक पार्ट बनवणार कारण की कॅरेक्टर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे, याच्यासाठी आपला तिसरा पार्ट बनवणार आहे मी लव्ह लाईफ. तर लव्ह लाईफमध्ये आता असणारे आपले जे काही आपले कॅरेक्टर असतात म्हणजे लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी, ते आपल्याला कशाप्रकारे तुम्ही स्वतःचे बनवू शकता, कशाप्रकारे तुमचे कॅरेक्टर तुम्ही न सोडता, तुमचे व्हॅल्यूज न सोडता तुम्ही स्वतःचे हे तर करू शकतात. तुम्ही स्वतःचा आयुष्य नीट सोबत घडवू शकता. त्या हिशोबानुसार मी हे करणार आहे. तर ते सांगणार आहे. तर आता आपण पार्ट 2ला सुरुवात करूच. पण त्याआधी आपला एक दुसरा चॅनल आहे गेमिंग कट्टा. तर गेमिंग कट्टामध्ये सध्या आता चॅनल हे व्हिडिओज मी टाकले नाही आहेत, पण व्हिडिओ आता सध्या चेसचा आहे, लास्ट व्हिडिओ आहे. तर लास्ट व्हिडिओनंतर आता मे बी मी लुडोचा टाकणार आहे. लुडोचं झालं त्यानंतर मे बी आता मला चेंज करावं, कारण की इंडोर गेम्स आता आपले काही मोजकेच असतात. तर इंडोर गेम्स संपले की मी त्याच्याऐवजी नवीन चॅनल चालू करणार आहे. तर तुम्हाला लवकरच समजेलच. त्याचसोबत आता मी आणखीन तुम्हाला विनंती करतो की माझे आपले मित्र आहेत विश्वनाथ कदम, त्यांचे 2 चॅनल आहेत. एक AKY टीम सोल्युशन, दुसरा विश्वा करिअर गायडन्स. तर AKY टीम सोल्युशनमध्ये त्यांचा फॅमिली बिझनेस आहे. त्याच्यामध्ये त्यांचे क्लिनिंगबद्दलचे जे हे असतात इश्यू असतात, म्हणजे काय तुमचे घरचे इश्यू असतात, साफसफाईचे असतात, ते कसे क्लीन करायचं कसं नाही, त्यांच्याकडे सर्व काही आहेत. त्यांना तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला, त्यांच्या व्हिडिओजना. आणि सेकंड चॅनल विश्वा करिअर गायडन्स, त्याच्यामध्ये करिअरबद्दल ते तुम्हाला गाईड करतील. तर अशा प्रकारे ज्या लिंक्स आहेत व्हिडिओजच्या, त्या मी डिस्क्रिप्शनला देतो आहे. आणि आमचा बिझनेस सध्या चालू आहे नेटवर्क मार्केटिंग सारखा. तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे आता नवीन नवीन प्रोडक्ट्स आले आहेत. सध्या सॅनिटायझर मास्क आहेत आणि आता नवीनच आता आमच्याकडे हे पण आलेत, काय बोलू शकतो, लिक्विड. म्हणजे आपण साबणाऐवजी लिक्विड कसा यूज करू शकतो त्या साबणाबद्दल, लिक्विडबद्दल आहे. तर त्याबद्दल मी जे काही तुम्हाला हे पाहिजे असेल, ते प्रोडक्ट आमचे पाहिजे असतील, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आणि माझ्या सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनला देतो आहे. तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा अशी विनंती करतो. आणि माझा मी इथं इंट्रो थांबवतो आणि लवकर भेटू आपल्या मेन व्हिडिओला. धन्यवाद. नमस्कार. तर मी दीपेश दिनेश रुके. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. म्हणजेच काय, तर मेन व्हिडिओ आपला इंट्रो तुम्ही पाहिलातच. आपला विषय असणार आहे कॅरेक्टर पार्ट 2. तर पार्ट 2मध्ये आपण काय सांगणार होतो, तर पार्ट 2मध्ये सांगणार वयस्क पिढीमध्ये आपल्याला कॅरेक्टर हा का महत्त्वाचा असतो. कॅरेक्टर यासाठी महत्त्वाचं आहे कारण की वयस्कर पिढी म्हणजे बोलतात ना, एक समजूतदार पिढी असते. त्याच्यामध्ये त्यांनी लहानपणाचा तर भाग नसतो त्यांच्या, म्हणजे लहानपणी आपल्याला कुठलाच लक्षात नसतं कुठलं काही राहिलेलं, काय करत असतो काय नाही ते आपल्या काहीच लक्षात नाही राहत. पण जेव्हा आपण तरुण होतो त्यामध्ये आपल्याला जे अनुभव येतात, ते अनुभव आपण मोस्टली आपली जी वयस्क पिढी असते ती आपल्या लहान मुलांना, त्यांच्या पोरांना असं सांगत जातात, किंवा आपली जी आजूबाजूची सोसायटी असते त्यांना सांगते. मग आता त्यांना सांगते याचा अर्थ काय असतो, तर त्यांचे जे अनुभव असतात ते त्यांच्याबरोबर शेअर करतात. त्यांचे जे सुखदुःख असतात ते त्यांच्याबरोबर शेअर करतात. मग हे करत असताना आपल्याला जी कॅरेक्टर असतो तो आपला कशासाठी महत्त्वाचा असतो, कॅरेक्टर यासाठीच महत्त्वाचा असतो कारण की यामध्ये आपल्याला आपला कॅरेक्टर सांभाळून, म्हणजे आपल्याला आपलं वैयक्तिक मूल्य, आपले वैयक्तिक जे हे असतात ते सांभाळून आपल्याला पुढच्या ह्यांना सामोरं जायला लागत असतं. पुढचे जे आपले हे असतात ना, कुठले बोलू शकतो, जे काही आपल्याला पुढच्या अडचणी येतील त्यांना सामोरं जावं लागत असतं. आता आपण सुरुवात करूया, आपण तरुण पिढीपासूनच आपण जरा थोडी मागे घेतो थोडा. तरुण पिढीमध्ये काय करतात, तरुण पिढी आपली असते ती हे करते, इंटरव्ह्यूज देते. आता जॉब पाहिजे तर जॉबचं हे करताना ती इंटरव्ह्यू देते. तर इंटरव्ह्यूमध्ये काय असतो, कॅरेक्टर महत्त्वाचा असतो कारण की आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो त्या ठिकाणी बघितला जातो.
मोस्टली सेल्फ कॉन्फिडन्स बघितला जातात आणि डिग्रीज बघितल्या जातात. काही ठिकाणी डिग्रीज बघतात, काही ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स बघतात. तर वयस्क पिढीमध्ये काय होतं, तो त्यांचा अनुभव येतो. जर का तरुण पिढीमध्ये जर का जॉब लागला नाही तर जे वयस्क पिढी असते त्यांना तो त्यांचा अनुभव असतो की बाबा हां मी एवढे एवढे इंटरव्ह्यूज दिले, समजा 10 इंटरव्ह्यूज मी दिलेत, 10 इंटरव्ह्यूजमध्ये मला काय काय अनुभव आलेत, त्या ह्याच्यामध्ये जे काही अनुभव असतात त्या हिशोबाने ते उत्तरं देऊ लागतात. म्हणजे तो सेल्फ कॉन्फिडन्स त्यांचा बिल्ड होतो. अशा प्रकारे आपला त्यांचा इंटरव्ह्यू असतो तो पूर्णपणे सफल होतो. आता ते झाले. वयस्क पिढीमध्ये अजून काय असतं, वयस्क पिढीमध्ये आता इंटरव्ह्यू झाला, तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय होणार, नोकरी लागली. आता नोकरी लागल्यानंतर छोकरी असते. म्हणजे आपलं मुंबईचा नॉर्मल असा लँग्वेज आहे, छोकरी म्हणून बोलतात, मुलगी. तर मुलगीचा भाग झाला की लग्नाचा भाग येतो. तर मुलामध्ये आणि मुलींमध्ये या दोघांमध्ये आता कॅरेक्टर बघणं महत्त्वाचं असतं वयस्क पिढीमध्ये. तर वयस्क पिढीमध्ये दोघांमध्ये कॅरेक्टर एकच असतो. तो काय, लग्नाच्या टायमाला की त्यांची मूल्य जपून, त्यांच्या आईवडिलांना जपून त्या दोघांनाही त्यांचे हे असतात, काय बोलतात, त्यांचे मूल्य जोडावे लागतात. तेव्हाच ते एक परिवार होतो, तयार होतो. मग तेव्हाच एक त्या लग्नाचा भाग येतो. म्हणजेच काय, तर दोन परिवार हे एकत्र होतात. याच्यामुळे मध्ये वयस्क पिढीमध्ये जो कॅरेक्टर पार्ट असतो ना, तो कॅरेक्टर पार्ट तिथंच महत्त्वाचा पडतो, की तुमची मूल्य जपत समजा आता मुलगा आहे, तर मुलगा मुलीला काय सांगेल, तर मुलगा मुलीला सांगेल, की मला माझ्या आईवडिलांना जपून तुला हे करावं लागेल. काय, तर माझ्या आईवडिलांना जपून तुला मला देखील सांभाळायचं आहे. म्हणजे आपला संसार देखील सांभाळायचा आहे. त्याचप्रमाणे एक मुलीचं पण हे एक मत असतं, की तुला देखील माझ्या आईवडिलांना जपून मी तुझा घर कारभार काय तो असेल तो सांभाळणार, संसार सांभाळणार. मग याच प्रकारे दोघांचा कॅरेक्टर इथं महत्त्वाचा असतो लग्नाच्या ह्याच्यामध्ये. आणि आता वयस्क पिढीमध्ये लग्नाचा भाग झाला, तर आणखीन कुठला भाग येतो, तर मुलं सांभाळण्याचा. तर आता मुलं होतात. मुलं सांभाळण्यामध्ये वयस्क पिढीमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो. कारण की त्यावेळेला त्यांच्या ज्या पत्नी असतात, वैवाहिक जीवन असतं, त्या वैवाहिक जीवनामध्ये त्या पत्नींना हे करावं लागतं, सपोर्ट करणं गरजेचं असतं. पण काही जण त्याला सपोर्ट करत नाहीत. काही जण दारू पिऊन त्यांच्याशी हे करत नाहीत. तर त्यांच्याशी हे करायला लागतात, भांडायला लागतात, भांडण-बिंडण तंटा करतात. त्याच वेळेला जेव्हा त्यांना खरी गरज असते बायकोला गरज असते एका नवऱ्याची, त्याच वेळेला हे करतात. तर हे का व्हायला नाही पाहिजे खरं. पण तेच घटना घडते. पण त्या ठिकाणी पण ज्या लेडीज असतात त्या त्यांचा कॅरेक्टर जपून त्या भांडू शकतात त्यांच्या नवऱ्याशी. पण मी सध्या बोलन की भांडण तंटा नाही झालं पाहिजे. कारण की तंटा ज्या ठिकाणी होतो ना, त्या ठिकाणी हा संसार नीटपणे राहत नाही, असं मी बोलन. कारण की भांडण तंटामध्ये काय होतं, सुखदुःख होतात, म्हणजे बोलतात ना, नवरा बायकोमध्ये भांडण तंटा होतोच. पण त्या भांडण तंटामध्ये जे हेवे-दावे असतात, काही जण लक्षात ठेवतात, काही जण लक्षात नाही ठेवत. जे खरं प्रेम करतात ना, ते लोकं लक्षात नाही ठेवत. पण जे फक्त बोलतात ना, निभवायचं म्हणून निभवतात, ती लोकं लक्षात ठेवतात, की हां, तू मला हे बोलली होती, ती मला ते बोलली होतीस. मग त्या ठिकाणी कॅरेक्टर येतो, की मला तू हे बोलली होती, ते बोलली होती. म्हणजे काय, तो कॅरेक्टर त्यांना सोडता येत नाही, की नाही बाबा, झालं ना, झालं गेलं, विसरून जायचं. आपल्याला त्या व्यक्तीसोबत आयुष्य पुढं घालवायचं आहे. पण याचा ते विचार करत नाही. मग या ठिकाणी वयस्कर पिढींचा जो मेन भाग असतो कॅरेक्टरचा, म्हणजेच काय, तिथे त्यांना समजूतदारपणा घेणं गरजेचं असतं. समजूतदारपणे त्यांना पुढं जायला लागतं. त्यांचं आयुष्य पुढे ढकलावं लागतं. ते असतं. त्यानंतर आता मुलं झाली नंतर काय असतं, शाळांमध्ये त्यांचं ॲडमिशन करणं. शाळांमध्ये ॲडमिशन करताना काय महत्त्वाचा भाग येतो कॅरेक्टरमध्ये, तर तिथे येतो शाळांमध्ये काय बघतात, आता इंग्लिश मिडियमला जरी टाकलं, मराठी मीडियमला काही जास्त विचारत नाही, पण इंग्लिश मिडियमला विचारतात तुमचे आईवडील काय शिकलेत. म्हणजे त्या मुलाचं शिक्षण त्यांच्या आईवडिलांवरच्या शिक्षणावर डिपेंड असतं. त्या ठिकाणी त्यांचा कॅरेक्टर बघितला जातो. म्हणजे तिथं देखील तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातो. तुम्ही किती कॉन्फिडन्सने इंग्लिश बोलताय, तुम्ही किती कॉन्फिडन्सने त्या सरांशी किंवा त्या प्रिन्सिपलशी किंवा त्या मॅडमशी कशाप्रकारे सामोरं जात आहेत, त्या याच्यावर तुमच्या मुलाचं शिक्षणाचं ॲडमिशन डिपेंड असतं, असं एक होतं. आणि थर्ड पार्ट असतो आता शाळांमध्ये असतो डोनेशनचा पार्ट. डोनेशन काय काय शाळा भरमसाठ घेतात, तर अशा प्रकारचं असतं. तर त्या ठिकाणी देखील तुमचा कॅरेक्टर, म्हणजे तुमचं घर कारभार सगळं काय सांभाळ, तुमच्या मुलाचं शिक्षण तुम्हाला पूर्ण करायचं आहे, मुलाचं. दोघं आता एक समान आहेत, त्या हिशोबाने मी बोलतो आहे. तर त्या मुलांचं तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचं आहे. तर त्या ठिकाणी कॅरेक्टर महत्त्वाचा पडतो.
तर त्या कॅरेक्टर महत्त्वाचा का पडतो, कारण की तिथे तुम्हाला तुमच्या मुलांना एक शिकवायचं पण आहे आणि दुसरं त्यांना चांगलं एक बोलतात ना त्यांची मूल्य जपावीत यासारखं त्यांना शिकवायचं पण आहे, असा भाग येतो. तर ते त्या ठिकाणी वयस्कर पिढीमध्ये कॅरेक्टर पार्ट पडतो. आता दुसरा असतो, आता मी पुढचा भाग घेतोय, वयस्कर झाले आता वृद्ध पिढी. वृद्ध पिढीमध्ये काय असतो, वृद्ध पिढी असते की त्याच्यामध्ये कॅरेक्टर महत्त्वाचा त्या ठिकाणी पडतो जिथे त्या आईवडिलांचे म्हणजे त्या आईवडिलांना त्यांची मुलं सोडून जातात. त्या ठिकाणी कॅरेक्टर महत्त्वाचा पडतो. त्या ठिकाणी कशा प्रकारे, तर त्या ठिकाणी देखील आता ते रिटायर होतात. आईवडील वृद्ध झाले म्हणजे ते रिटायरच झाले असं आपण समजू. तर रिटायर झाल्यावर काय होतं, रिटायर झाल्यावर अशा प्रकारे होतं की त्यांच्याकडे खाणंपिण्याचं व्यवस्था नसते. काहींची पेन्शन चालते, त्याच्यावर त्यांचं घर चालतं. पण ते कसे ते वेगळं घेऊ तरी शकतात घर. म्हणजे यांचं काहीच खाणं-पिणं नाही, काही नाही. ते काय करू शकते? त्यांची जी बोलतात ना, जो आधार असतो, तो त्यांच्या मुलांचा आधार असतो. पण तो मुलं जर सोडून गेली, मग त्या ठिकाणी कॅरेक्टर महत्त्वाचा काय येतो? त्या ठिकाणी कॅरेक्टर अशा प्रकारे महत्त्वाचा येतो, की तुमचा जो कॉन्फिडन्स असतो ना, जो कॉन्फिडन्स लेवल असते, त्या ठिकाणी तुम्ही किती स्वतःला सेल्फ रिस्पेक्टली स्वतःकडे हे करताय. जरी तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल, तर तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळू शकता. इतक्या तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला. अशा प्रकारे खंबीर उभं राहायला पाहिजे, की दोघं एकमेकांसाठी खंबीर आहात. तुमच्या मुलांनी जरी नाही तुम्हाला सांभाळलं, तरी तुम्ही स्वतःला सांभाळू शकता. अशा प्रकारे तयारीत राहायचं. कारण की आजकालची पिढी काय होते, की ती आजकाल मोस्टली बघायला जातं, तर ती हे करते, म्हणजे बोलतात ना, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून बाहेर निघायचा प्रयत्न करते. मला माझे आई-वडील नको, हे नको, ते नको. त्या हिशोबाने बघते. मग तेव्हा वृद्ध पिढींसाठी कॅरेक्टर महत्त्वाचा पडतो. मग तेव्हा त्या ठिकाणी वृद्ध पिढींना कॅरेक्टर का गरजेचा असतो, महत्त्वाचा आहे. कारण की त्या ठिकाणी बोलतात, की जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा खाणं-पिण्याचं व्यवस्था करावी लागते. मग त्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, तर काम बघून, काम करून. तर काम तुम्हाला बघणं गरजेचं आहे वृद्ध पिढींना. तर वृद्ध पिढींसाठी आता कामाच्या ठिकाणी कॅरेक्टर महत्त्वाचा असतो, कारण की तिथं त्यांना कोणी किती काय बोललं, म्हणजे समजा आता सुरुवात आता समजा रिटायर जरी झालं, तर रिटायरमेंटमध्ये आता गव्हर्नमेंट जर जॉबला आहे, तर गव्हर्नमेंट जॉबला असेल तर त्यांना एक वरची थोडीफार पोस्ट देतात. कारण की काय असो, जर दुसऱ्या ठिकाणी जर त्यांनी अप्लाय केलं गव्हर्नमेंट जॉबसाठी, तिथं त्यांना समजूतदारपणे म्हणजे त्या लेवलची एक हे देतात. पण ज्या प्रायव्हेट जॉब करतात जी लोकं, त्यांना काय होतं वृद्ध पिढींना त्रास, तर त्या ठिकाणी त्यांना ह्याला भांडी घासायला, नाहीतर म्हणजे हॉटेलमध्ये जर का गेलं, तर ते भांडी घासणं असतं, नाहीतर सर्व्ह करणं, म्हणजे ॲज अ वेटर त्या ठिकाणी थांबवतात त्यांना. त्यांना मॅनेजर ठिकाणी नाही ठेवणार, त्यांना कॅशियर ठिकाणी नाही ठेवणार, असा भाग असतो. तर त्या ठिकाणी का त्यांना नाही ठेवलं जात? कारण की त्या ठिकाणी त्यांची जी हे असते मेन पॉवर बोलतोय सॉरी. तर त्या ठिकाणी त्यांची मेंटॅलिटी लेवल बघितली जाते, की ते कितपर्यंत पैशांचा भाग सांभाळू शकतात, कितपर्यंत सर्व काही मॅनेज करू शकतात. पण त्या लेवलला म्हणजे त्या एजला ते हे नाही करू शकत, ते व्यक्ती नाही करू शकत, वृद्ध व्यक्ती नाही करू शकत. या हिशोबाने त्यांना काम दिलं जातं. तर तेव्हा काय काम भेटतं? त्यांना वेटरचं काम भेटतं प्रायव्हेट ठिकाणी. प्रायव्हेट ठिकाणी वेटरचं काम करत असताना त्यांना त्यांचं कॅरेक्टर जपून, म्हणजे आता मुलांचा भागचं झालं, आता कामाच्या ठिकाणी त्यांना वेटरचं जरी काम करायला लागलं, तर वेटरचं काम करत असताना त्यांना त्यांचा कॅरेक्टर जपावा लागतो. त्यांचा कॅरेक्टर कसा जपावा लागतो? तर त्या ठिकाणी जर समजा कोणी घालून पाडून जरी बोललं, तरी थोडंफार त्यांना ऐकावं लागतं, असं असतं. पण त्या ठिकाणी तुम्ही ऐकू नका. जर का तुमच्याकडे काही सजेशन असतील ना, की हां बाबा तू चुकतोयस, या ठिकाणी चुकतोयस, तेव्हा तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे मी एक वृद्ध आहे, म्हणजे एक तुझ्या आई-वडिलांच्या ह्याचा आहे. त्या हिशोबाने मी तुला सांगतो, म्हणजे सजेस्ट करतोय. अशा प्रकारे तुम्ही त्यांना मोटिवेट करू शकता. म्हणजे ॲज अ तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे तुम्ही सेल्फ मोटिवेट देखील होताय आणि प्लस तुम्ही त्या मुलांना देखील मोटिवेशन करताय, असा भाग होतो. म्हणजे स्वतःही तुम्ही घडताय स्वतःपासून आणि त्याचबरोबर दुसऱ्यांनाही घडवताय. म्हणजे तुमचा अनुभव तो तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत म्हणजे मुलं जर तुम्हाला सोडलं, तर त्या मुलांपर्यंत तरी पोहोचवायचा प्रयत्न करताय, असा भाग होतो. त्या मोटिवेशन हे आपल्या जे बोलतात ना, आपल्या हृदयातून जे येतं ना, त्याला बोलतात. तर आता वयस्कर आणि वृद्ध पिढीचा भाग झाला. आता मी जो पुढचा आता मी पार्ट बनवणार आहे, व्हिडिओ बनवतोय.
तो आता आपला असणार आहे लव्ह लाईफबद्दल. तर लव्ह लाईफमध्ये कॅरेक्टर हा कशाप्रकारे महत्त्वाचा येतो तो मी तिसऱ्या पार्टमध्ये बोलवणार आहे. तर आता मी इथं व्हिडिओ थांबवतो. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि आपला जो सेकंड चॅनल आहे तो तुम्हाला माहितीच आहे, गेमिंग कट्टा. तर त्याचं मी आता सध्या चेंज करणार आहे, कारण की इंडोर गेम्स सध्या आता संपत आलेत. कारण की इंडोर गेम्स आपले मोजकेच असतात तसं बघायला गेलं तर. आता बघू, तरी पण आणखीन टाकता आले तर मी टाकेन. आणि तुम्ही देखील आम्हाला सजेस्ट करू शकता, जर का तुमच्याकडे इंडोर गेम्स कुठले नवीन नवीन असतील किंवा जुने कुठले असतील, ते आम्ही घरामध्ये खेळून लोकांना दाखवू शकतो. आणि घरामध्ये लोकांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही घरामध्ये तुमच्या फॅमिलीसोबत खेळू शकता. तर तुमच्याकडे काय सजेस्ट असेल तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता, आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर ते देणारच आपल्या नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेससाठी. तर त्याबद्दल तुम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये पण तुम्ही जर का प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा आणि माझ्या विश्वनाथ सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनला देतो आहे. आणि प्लस आपले 3 लिंक्स म्हणजेच कोणत्या, गेमिंग कट्टा, दुसरा आहे एकेवा टीम सोल्युशन आणि तिसरा आहे विश्वा करिअर गायडन्स. तर अशा प्रकारे मी इथं लिंक्स रिसेप्शनला देणारच आहे आणि मी इथं व्हिडिओ थांबवतो. नमस्कार.